मी जरा लांबून बोलतो जरा, आता ऐकू येईल. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजी यांच्या अभिनंदनाचा ठराव आहे. मी एकदा घोषणा देतो, ज्याला आवाज नाही आला तर खालच्याचं ऐकून तुम्ही घोषणा द्या. पण एका आवाजात मोदीजीपर्यंत आवाज गेला पाहिजे. देश का नेता कैसा हो. इथल्या अर्ध्यानं वर हात नाही केले बा, काय भानगडे माहित नाही. देश का नेता कैसा हो, देश का नेता कैसा हो. भारत माता की, भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पक्षाचे नेते, आपले राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपले नेते भूपेंद्रजी यादव साहेब, आपले नेते या ठिकाणी उपस्थित असलेले देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री अश्विनीजी वैष्णव साहेब, पीयूषजी गोयलजी, मुंबईचे अध्यक्ष आशिषजी शेलार, मंचवर उपस्थित असलेले आमचे अन्य सर्व सहकारी पदाधिकारी, केंद्रीय मंत्री आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व प्रतिनिधी बंधू आणि भगिनींनो, 2024ला लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये एनडीएला पूर्ण बहुमत मिळून या देशामध्ये 60 वर्षानंतर पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा बहुमान मोदीजीला मिळाला. भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन झालं. याबद्दल ही कार्यकारिणी त्यांचं अभिनंदन करते. आपल्याला माहिती आहे की 2014च्या अगोदर या देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, यूपीएचं सरकार होतं. मनमोहन सिंग या सरकारचे प्रधानमंत्री होते. पण त्या काळामध्ये 10 वर्षामध्ये आपल्या देशाची जी प्रतिमा होती, त्या देश भ्रष्टाचारी देश आहे, हा देश अविकसित देश आहे, या देशाची अर्थव्यवस्था खराब आहे, या देशाला नेता नाही, या देशाला नेतृत्व नाही, या नेत्याला दिशा नाही, या देशात रस्ते नाही, अशा प्रकारची प्रतिमा असलेला देश हा आपल्या ताब्यात आला आणि या देशाचे प्रधानमंत्री पहिल्यांदा नरेंद्रभाई मोदी झाले. परंतु या देशाची प्रतिमा सुधारून हा देश विकसित देश करण्याचं चॅलेंज हे मोदीजींनी स्वीकारलं आणि जगामध्ये खराब झालेली प्रतिमा पुन्हा सुधारून या देशाला
हा देश भ्रष्टाचारी नाही, या देशाची अर्थव्यवस्था चांगली मजबूत आहे. आम्ही देशाचा नेताच काय, पण जागतिक पातळीवरचं नेतृत्व सुद्धा करू शकतो, ही प्रतिमा या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी निर्माण केली. आणि त्यामुळेच मित्र 60 वर्षानंतर पुन्हा आपल्या तिसऱ्यांदा या देशामध्ये सरकार बनवलं. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानलं, सामान्य माणसाचं हित डोळ्यापुढे ठेवलं आणि गरीब कल्याणाचा अजेंडा बनवला. आणि या देशातल्या गरीबाला इतरांच्या बरोबर सहजरित्या जीवन जगता कसं येईल अशा प्रकारचा कार्यक्रम त्यांनी आखला. आपल्याला सगळ्याला माहिती आहे की या देशाची प्रतिमा जगाच्या पाठीवर जी झाली होती ती सुधारण्यामध्ये गोष्टी छोट्या छोट्या असतील, पण त्या गोष्टीला प्रथम प्राधान्य दिलं. त्याचं कारण असं आहे की 1972च्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींनी नारा दिला होता आणि सांगितलं होतं की तुम्ही जर मला मतदान करसाल तर मी तुमची गरिबी हटवते. या देशातल्या मतदारांनी इंदिराजीला मतदान दिलं, त्या प्रधानमंत्री झाल्या. परंतु 2014 पर्यंत कोणाची गरिबी हटली नाही. तेव्हा या देशातल्या गरिबांनी विचार केला. 2011च्या जनगणनेनुसार आपल्या देशाची लोकसंख्या 125 कोटी आहे. 80 कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली आहे. या देशातल्या गरिबांनी विचार केला की जोपर्यंत गरिबाचा प्रधानमंत्री होणार नाही तोपर्यंत या देशाची गरिबी हटणार नाही. 2014ला भारतीय जनता पक्षानं मोदीजीला प्रधानमंत्री पदाचं उमेदवार जाहीर केलं. जाहीर केल्यानंतर या देशातला सर्वसामान्य नागरिक तो उठला आणि त्याने बघितलं की मोदीजी हे गरिबाचे प्रधानमंत्री आहे, यांना गरिबीची जाणीव आहे, यांनी स्वतः गरिबी पाहिलेली आहे. जोपर्यंत मोदीजी प्रधानमंत्री होणार नाही तोपर्यंत आपली गरिबी कमी होणार नाही. 2014ला या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झालेत आणि त्यांनी सगळ्यात पहिलं काम जर काय केलं असेल तर जनधन अकाउंट नावाची योजना आणली. जनधन अकाउंट या देशातल्या 40% लोकांनी बँकेचं तोंड पाहिलं नव्हतं, कारण बँक कर्ज देत नव्हती. तेव्हा बँकेत जायचं कारणच काय होतं. आणि जर बँकेत जायचं असेल, अकाउंट ओपन करायचं असेल तर बँकेमध्ये 500 रुपये डिपॉझिट केल्याशिवाय बँकेमध्ये अकाउंट ओपन होत नव्हतं. गोष्ट छोटी आहे, परंतु मोदीजीने आदेश काढला की हा देश गरिबाचा देश आहे. 40% लोकांनी बँकेत अकाउंट उघडले नाही. झिरो बॅलन्सवर यांचं तुम्ही अकाउंट ओपन केलं पाहिजे. या देशातल्या 50 कोटी लोकांचे झिरो बॅलन्सवर अकाउंट उघडले आणि मला आपल्याला सांगायला आनंद होतो की त्यापैकी 50% महिला या अकाउंट ओपनिंग मध्ये होत्या. याचा फायदा काय झाला तर याचा फायदा कोरोनाच्या काळात आपल्या लक्षात आला असेल की एक माणूस दुसऱ्याला भेटू शकत नव्हता, दुसऱ्याच्या ठिकाणी आपण जाऊ शकत नव्हतो. तेव्हा केंद्र सरकारनं किंवा राज्य सरकारनं ज्या काही मदती केल्या सरळ गरिबाच्या खात्यामध्ये पैसे जाण्याचं काम जर कोण्या काळात झालं असेल तर ते नरेंद्र मोदीच्या काळामध्ये झालं. स्वच्छ भारत योजना सुरू केली. या स्वच्छ भारत योजनेच्या अंतर्गत 11,57,00,000 लोकांना या ठिकाणी शौचालय दिले. जनधन योजना सुरू केली. प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. 4 कोटी लोकांना घरं देण्याचं काम केलं. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 80 कोटी लोक या देशातले हे दारिद्र्यरेषेखाली राहतात. या दारिद्र्यरेषेखालच्या 80 कोटी लोकांना प्रत्येक महिन्याला एका व्यक्तीला 5 किलो राशन हे मोफत देण्याचं काम या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलं. बघा, देश जरा मजबूत माणसाच्या हातात असेल तर काय होऊ शकतं. भारत आणि पाकिस्तानची विभागणी झाली. भारत वेगळा, पाकिस्तान वेगळा. पण आपण पाहता की पाकिस्तानची राजकीय परिस्थिती काय आहे, सामाजिक परिस्थिती काय आहे, आर्थिक परिस्थिती काय आहे. आपण पाहिलं असेल रमजानच्या महिन्यामध्ये गव्हाच्या ट्रकच्या एक किलोच्या बॅगी आणल्या गव्हाच्या पिठाच्या. लोक चेंगरलेत, मृत्युमुखी पडले आणि 250 रुपयाला 1 किलोची बॅग पाकिस्तानामध्ये विकल्या गेली.
आपल्या देशाचा दुसरा तुकडा आहे. 250 रुपये किलो गहू विकला जातो आणि आपल्या देशामध्ये 80 कोटी लोकांना मोफत 5 किलो गहू एका महिन्याला दिला जातो. ह्या दोन्ही देशातला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की उज्ज्वला गॅस सारखी योजना 10 कोटी 33 लाख लोकांना आपल्या देशामध्ये मोफत गॅस कनेक्शन दिले गेले. मोदीजीने आवाहन केलं की ज्याला स्वतःला क्षमता आहे अशा लोकांनी गॅसची सबसिडी सोडली पाहिजे. आपल्या देशातल्या लोकांनी मोदीजीच्या बोलण्यावर भरोसा ठेवला, स्वतः सबसिडी सोडली आणि जी सबसिडी वाचली ती आपल्या बजेटमध्ये न टाकता या गरिबाच्या गॅस देण्याच्या सबसिडीमध्ये ती टाकली. त्याला उज्ज्वला गॅस योजनेखाली ही योजना आपण राबवल्या गेली. हर घर जल अशा प्रकारची योजना मोदीजीने आणली आणि 14 कोटी 97 लाख लोकांना नळापर्यंत हे पाणी पोहोचवलं. आणि आपल्याला माहिती आहे की हा भारत कृषी प्रधान देश आहे. या देशामध्ये शेतकरी जास्त आहेत आणि अशा शेतकऱ्याला काहीतरी सरकारच्या वतीनं दिलासा दिला पाहिजे म्हणून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये केंद्र सरकारने 6,000 रुपये आणि महाराष्ट्र सरकारने 6,000 रुपये 12,000 रुपये आपल्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकण्याचं काम सुद्धा आपल्या सरकारने केलं आहे. एवढ्या लोकउपयोगी घोषणा केल्याच्या नंतर सुद्धा 2024च्या ज्या निवडणुका आल्या या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाने विचार केला की जर अशा प्रकारच्या गरिबासाठी योजना मोदीजीने आणल्या तर 2024च्या निवडणुकीमध्ये आपल्याला हे मतदान करणार नाहीत. आणि सारे राजकीय पक्ष एकत्र आलेत आणि मोदीचा मुकाबला करायला लागले की या देशाचे प्रधानमंत्री फक्त मोदी नाही, या देशाचे प्रधानमंत्री कोण. तर आम्ही त्यांना प्रत्येक वेळेस प्रश्न विचारला, सभेतून प्रश्न विचारला की रे आता आम्ही विचारतो तुम्हाला की तुम्ही सर्व एवढे एकत्र आले पण या देशाचा प्रधानमंत्री तुमचा कोण. भारतीय जनता पार्टी सांगताय की आमचे देशाचा प्रधानमंत्री हे नरेंद्र मोदी आहे. तुमचे देशाचे प्रधानमंत्री कोण. पण ते देशाचे प्रधानमंत्री सांगू शकले नाही कारण त्यांच्याजवळ नेता नाही, त्यांच्याजवळ नीती नाही. अस्थिर सरकार त्यांना आणायचं आणि जर अस्थिर सरकार येत असेल तर आमचा तरी नंबर लागू शकतो अशा प्रकारचा प्रयत्न केला. परंतु या देशातली मतदार शुद्ध मतदार आहे. त्यांनी या देशामध्ये भारतीय जनता पार्टीला 240 जागा या ठिकाणी मिळवून दिल्या. तरी पण आपण बघत असेल की आपल्या गावागावामध्ये विरोधकाला आनंद आहे. तसं काही ते जिंकल्याचा आविर्भावामध्ये तर कारण काय की आम्हाला 400 पारचा आमचा नारा होता. आम्ही 400 पार झालो नाही, फक्त 240 जागा तुम्ही 230 जागा तुम्ही 40 जिंकल्या. पण मला हे सांगायचं तुम्हाला की सारे राजकीय पक्ष जरी एकत्र आणले तरी भारतीय जनता पार्टी एवढ्या जागा हे जिंकू शकले नाही. हे गणित तुम्ही त्या लोकांना समजून सांगितलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीनं एनडीएचं सरकार बनवलं, आम्ही एनडीए म्हणून निवडणूक लढली. परंतु आज आम्ही या देशामध्ये मजबूत असं मोदीजीच्या नेतृत्वामध्ये आम्ही सरकार बनवलं. आपल्याला माहिती आहे की हे सरकार मोदीच्या नेतृत्वात बनवलं. ज्या टायमाला मोदीजीच्या हातात सत्ता आली त्या टायमाला या देशाची अर्थव्यवस्था ही 10व्या नंबरवर होती. पण मोदीजींनी ही अर्थव्यवस्था 5व्या नंबरवर आणली आणि आता 3ऱ्या कार्यकाळामध्ये मोदीजींनी सांगितलं की या देशाची अर्थव्यवस्था आम्ही आता 3ऱ्या नंबरवर आणल्याशिवाय राहणार नाही. हा संकल्प आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केला. आणि मला असं वाटतं की हे सगळं करत असताना विरोधकाच्या पोटात गोळा उठला आणि त्यांनी काही नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न आपल्या या देशामध्ये केला. आपल्याला माहिती आहे की G20 सारखी परिषद आपल्या देशामध्ये झाली. मोदीजी प्रधानमंत्री त्याचे अध्यक्ष झाले. साऱ्या जगाचं लक्ष लागलं होतं की आता इथली परिषद G20ची परिषद कशा प्रकारची होती. पण आपल्याला माहिती आहे की मोदीजीने जवळपास 56 ठिकाणी 200 बैठका या G20च्या घेतल्या. जगाच्या पाठीवरच्या G20च्या परिषदा झाल्या. या परिषदांमध्ये फक्त राजधानीच्या ठिकाणी बैठका झाल्या पण 56 ठिकाणी 200 बैठका का घेतल्या तर या जगाच्या पाठीवर जेवढे प्रतिनिधी आपल्या देशात आले त्यांच्या मनामध्ये आपल्या देशाबद्दल शंका होती. यांची अर्थव्यवस्था चांगली नाही, यांची विमानतळ चांगले नाही, यांचे रेल्वे स्टेशन चांगले नाही, यांच्या देशात शिक्षण नाही, यांचे रस्ते चांगले नाहीत. मोदीजींनी देशभर वर्षभर या प्रतिनिधीला फिरवलं आणि दाखवलं की जा तुम्ही आमचे रस्ते पहा, तुम्ही आमचे रेल्वे पहा, तुम्ही आमचे विमानतळ पहा, तुम्ही आमची अर्थव्यवस्था पहा, तुम्ही आमच्या राशन दुकानात जाऊन
आमच्या सरकारनं 5 किलो मोफत धान्य कसं दिलं त्याचा तुम्ही अभ्यास करा. 1 वर्षभर हे प्रतिनिधी फिरले आणि जेव्हा समारोप झाला दिल्लीला, त्या समारोपाच्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित होतो. त्या समारोपामध्ये जगाच्या पाठीवरून जेवढे लोक आले होते त्यांनी आपल्या देशाचं कौतुक केलं आणि सांगितलं की जी आमच्या मनामध्ये प्रतिमा होती भारताबद्दलची ती चुकीची प्रतिमा होती. कुणीतरी आमच्या पुढे चित्र उभं केलं होतं. मोदीजीच्या नेतृत्वात खऱ्या अर्थानं जर आता भारत कसा असेल तर तो विकसित भारत असेल, अशा प्रकारचं कौतुक त्या परिषदेमध्ये केलं. पण एका बाजूला जगाच्या पाठीवरचे नेते आपलं कौतुक करत असताना राहुल गांधी लंडनमध्ये भाषण देतात आणि सांगतात की आमच्या देशातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडली. बघा, जगातले लोक आपली तारीफ करतात आणि हे लंडनमध्ये जाऊन आपलं भाषण देतात की आमची कायदा व्यवस्था बिघडली. अरे, आमच्या काळात कायदा व्यवस्था बिघडली? आमच्या काळामध्ये काय मानवी मूल्याचं हनन झालं? अरे, खरा आनंद झाला असं खरी कायदा व्यवस्था केव्हा बिघडली होती? जेव्हा तुम्ही या देशामध्ये आणीबाणी आणली. त्या टायमाला आणीबाणी आणली, सारे विरोधी पक्ष तुम्ही जेलात टाकलेत. जेलात असलेले नेते त्यांच्या घरी मृत्यू झाला, त्यांना तुम्ही सुट्टी दिली नाही. राजनाथ सिंगाचा इंटरव्ह्यू तुम्ही परवा पाहिला असाल. राजनाथ सिंगाची आई वारली असताना सुद्धा भेटायला किंवा अंत्यविधीला जायला त्यांनी परवानगी दिली नाही. माझ्या जिल्ह्यामध्ये एक माजी आमदार बापूसाहेब सोळंके होते, त्यांची पत्नी वारली. त्याही टायमाला यांनी जेलमधून त्यांच्या पत्नीच्या अंत्यविधीला जायला यांच्या काळामध्ये परवानगी दिली नाही. असं काँग्रेसचा काळ होता, पण तो विसरून गेला आणि आता आपल्यावर टीका टिप्पणी करतात. या निवडणुकीमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा मुद्दा नसताना त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला आणि काय सांगितलं की मोदीजींना नारा दिला 400 पार. जर काय भारतीय जनता पक्षाना 400, जर भारतीय जनता पार्टी बदलल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीनं अनेक वेळेस सांगितलं की आम्ही संविधान बदलणार नाही. मोदीजींना सभागृहात सांगितलं, जाहीर सभेत सांगितलं, अमित भाईनं सांगितलं, आमच्या साऱ्या नेतृत्वानं सांगितलं. पण तू एक खोटं बोल पण रेटून बोल, अशा प्रकारचा त्यांनी प्रयत्न केला. मी तुम्हाला सांगू इच्छितो केशवानंद भारती खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला आहे 1973ला की भारतीय राज्यघटनेचा जो मूळ ढाचा आहे तो कोणालाही बदलता येणार नाही. असं असताना सुद्धा यांनी बाबासाहेबाची घटना बदलणार आहे अशा प्रकारचा प्रचार केला. मी काँग्रेसला विचारू इच्छितो, अरे बाबासाहेबाचा एवढा कळवळा तुम्हाला आहे तर बाबासाहेब 1952ला उत्तर मुंबईतून उभे राहिले आणि उत्तर मुंबईतून उभे राहिल्याच्या नंतर बाबासाहेबाच्या विरुद्ध तुम्ही काँग्रेसचा उमेदवार उभा केला आणि काँग्रेसचा उमेदवार उभा करून त्या ठिकाणी बाबासाहेबाचा पराभव केला. ज्या बाबासाहेबांनी घटना लिहिली त्या बाबासाहेबाबद्दल जर तुम्हाला आदर होता तर बाबासाहेबाला तुम्ही लोकसभेमध्ये येण्यापासून का रोखलं? 1954 साली बाबासाहेब भंडाऱ्यामधून उभे राहिले आणि बाबासाहेब जेव्हा उभे राहिले तेव्हा बाबासाहेबाच्या विरोधात नारायण सदोबा नावाचा त्यांचा पीए हे आम्हाला सांगतात की आम्ही पक्ष फोडले. यांनी बाबासाहेबाच्या पीएला फोडलं आणि बाबासाहेबाच्या पीएला त्यांच्या विरुद्ध निवडणुकीला काँग्रेसचं तिकीट देऊन उभं केलं आणि त्या ठिकाणी बाबासाहेबाचा पराभव केला. मला असं वाटतं की बाबासाहेबाबद्दल जर यांना एवढी आत्मीयता होती तर यांनी या बाबासाहेबांना दुसऱ्यांदा या ठिकाणी का रोखलं? आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की मित्रहो, आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या, आपलं सरकार आलं, मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले, पण आता विधानसभेच्या निवडणुका आहेत. या विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे. आता निवडणुकीच्या तयारीला सारेच राजकीय पक्ष लागलेले आहेत. आपण बघता रोज सकाळी 9 वाजता एक जण शिवसेनेचा उठतो आणि सांगतो की आमचे नेते उद्धवजी ठाकरे हे आता भावी मुख्यमंत्री आहेत. दुपारी 12 वाजता तुतारीचा आवाज येतो. तुतारी म्हणती असं काही ठरलंच नाही. संध्याकाळी 6 वाजता काँग्रेसचा ढोल येतो की नाही, आम्ही जे ठरवू तेच होईल, तुम्ही दोघं जे म्हणता ते खोटं आहे. अशा प्रकारचं आता राज्यामध्ये राजकारण चाललं. या सगळ्या गोष्टीला सामोरं जाऊन आजच्या बैठकीत आपण खूनगाठ बांधून सगळ्यांना जायचं आहे की येणारी विधानसभेची निवडणूक ही आपल्याला जिंकायची आहे. अशी खूनगाठ बांधून आज या बैठकीतून जा आणि मोदीजींनी हा जो काय मोदीजी तिसऱ्यांदा जे प्रधानमंत्री झाले हा प्रस्ताव मी तुमच्या समोर ठेवतो. धन्यवाद. रावसाहेब, धन्यवाद रावसाहेबांचे. माननीय